नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुमचं ॲग्री सरकारमध्ये स्वागत आहे. हरभरा पिकावर आपल्याला काय व्यवस्थापन करायचं आहे ज्याच्यामुळे हरभरा पिकामध्ये दुप्पट फुलधारणा होणार आहे, ते सुद्धा कमी खर्चामध्ये. तसंच मित्रांनो बघायला गेलं तर पाणी व्यवस्थापन कसं करायचं आहे, तणनाशक कोणतं हरभऱ्यामध्ये चालतं, संपूर्ण माहिती सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला निश्चितपणेच हरभऱ्यामध्ये एकरी 12 ते 15 क्विंटलचा उतारा आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि सर्वात आधी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो सुद्धा करायचे. ह्या दोन गोष्टी आधी ताबडतोब करून घ्या की सबस्क्राईब आणि फॉलो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हरभरा पिकाला व्यवस्थापनामध्ये 4 प्रकारच्या स्टेज येतात. तर सर्वात आधी येते मित्रांनो मशागत, त्यानंतर येतं पाणी व्यवस्थापन, त्यानंतर येतं मित्रांनो तणनाशक व्यवस्थापन आणि चौथा आहे मित्रांनो फवारणी व्यवस्थापन. हे 4 प्रकारचं व्यवस्थापन हरभरा पिकामध्ये जर आपण योग्य वेळीस आणि योग्य प्रकारे जर केलं तर आपल्याला हरभरामध्ये उत्पादनमध्ये 50% वाढ होणार आहे. आता तुम्ही पाठीमागं जे पाहू शकता मित्रांनो, हे आहे हरभराचं फुले विक्रम हे वाण आहे मित्रांनो. तर आपण आता हे हरभरा 40 दिवस झाले तर कुठंतरी आता एखादं दुसरं फुल हे झाडाला प्रत्येक झाडाला दिसायला लागले. तर आता अशा वेळेस आता तुम्ही बघू शकता आम्ही हरभऱ्याला एक पाणी हे देऊन झालेलं आहे. आता पाणी दिल्यानंतरच आता आपण ह्याला आतापर्यंत एक फवारणी आणि एक पाणी व्यवस्थापन झाले. तर सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट आहे की मशागत, म्हणजे आपल्याला हरभरा पिकाला मशागत कशी करायची. तर मशागती मित्रांनो सर्वात आधी तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही हरभरा पिकाला ज्यावेळेस पण फुलधारणा ही असेल, म्हणजे 50%पेक्षा जास्त फुलं असतील तर तुम्हाला मशागत करायची नाही. त्याच्या आधी तुम्ही मशागत करू शकतात, म्हणजे बैलाच्या सहाय्याने कोळपणी असेल किंवा सायकल डुब्याने तुम्ही करू शकतात किंवा तणनाशकाची फवारणी जर अवेलेबल असेल तर करू शकतात. आता बैलाच्या सहाय्याने कोळपणी करताना तुम्हाला काळजी काय घ्यायची की मशागत करताना तुम्हाला गोष्टी काय लक्षात ठेवायची की कधीही फुलामध्ये तुम्हाला मशागत करायची नाही. जर फुलामध्ये मशागत करताल तर फुलगळ किंवा जी पण आपल्याला धोका असतो मित्रांनो तर तो होऊ शकतो. त्यामुळे फुलामध्ये मशागत करायची नाही. शक्यतो एखादं दुसरं फुल असेल म्हणजे 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही हरभऱ्याला मशागत करू शकतात किंवा मजुराच्या सहाय्याने एखादी खुरपणी करू शकतात जर तण असेल. आता मित्रांनो तणनाशक अवेलेबल आहे का नाही, तर मित्रांनो हरभरा पिकामध्ये विद्यापीठ असतील किंवा कुठल्याही कृषी संस्थाने असेल हरभरा पिकास तणनाशक हे शिफारस नाही आहे किंवा लेबल क्लेम नाही आहे, अवेलेबल नाही आहे. तसं तर शेतकरी बंधूंनी काही पर्याय निवडले आहेत. त्यामध्ये टिंजर जे आहे ते कुणी फवारणी करतं, म्हणजे 1.5 ml प्रति लिटरला हे तणनाशक कुणी हरभऱ्यामध्ये वापरतं. पण त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, 8 दिवस तर तुमचं तण पिवळं पडतं पण पुन्हा तण वाढू शकतं. म्हणजे तणाची अवस्था जर अशी 2 पानावर जर असेल, तुम्ही जे बाजारामध्ये टिंजर भेटतं ते तुम्ही 1.5 ml प्रति पंपाला जर वापरलं तर तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो. तरीसुद्धा मी म्हणतो तुमच्या रिस्कवर फवारून बघा. कधी हरभरा पिकास तणनाशक शिफारस नाही. एखादा पंप फवारून बघा, जर तुम्हाला वाटलं हरभरा पिवळा पडत नाही, डॅमेज होत नाही, तर पुढच्या पंपाला किंवा त्या पुढच्या प्लॉटला वापरा, नाही तर वापरू नका. दुसरं माझ्यातर्फे जे शिफारस तणनाशक आहे मित्रांनो ते UPL कंपनीचं स्वीप पॉवर आहे. आता हे सुद्धा मित्रांनो कॉन्टॅक्ट प्रकारचं तणनाशक आहे. म्हणजे जर तुम्ही फवारलं तर तुमचा हरभरा हा जळू शकतो. म्हणजे हरभऱ्यावर जाऊन देऊन जमत नाही तुम्हाला. तुमच्याकडं जर चार्जिंगचा पंप असेल आणि त्याला पुढे एक मार्केटमध्ये गोल प्रकारचं टोपण भेटतं, जिथं तण आहे, आता समजा हे इथं तण आहे तर ह्या तणावरच जर तुम्ही मारलं तर तुमचं तेवढं तण जळणार आहे. आणि जर तुमच्याकडून चुकून एखाद्या हरभऱ्याच्या फांदीवर जर गेलं तर तेवढ्याच फांदीचा तो जेवढ्या भागावर गेले तेवढंच जाणार आहे, मुळापर्यंत झाड जळत नाही. तर UPL कंपनीचं स्वीप पॉवर हे सुद्धा तुम्ही तुमच्या रिस्कवर अनुभवी असताल तर फवारू शकतात. बाकी हरभऱ्यामध्ये दुसऱ्या प्रकारचं तणनाशक कोणचंही चालत नाही. आणि शक्यतो टाळा, मजुराच्या सहाय्याने खुरपणी करा किंवा कोळपणी करा सरळ. एकदा हरभरा झाकाळा की पुन्हा तुम्हाला तणाचं टेन्शन असतं. आता हा झाला मित्रांनो मशागत किंवा तण व्यवस्थापन कसं करायचं. त्यानंतर पाणी व्यवस्थापन आपल्याला हा एक महत्त्वाचा विषय होतो. तर पाणी देताना मित्रांनो हरभऱ्याला आपल्याला फक्त काळजी काय घ्यायची की जसं तुम्ही बघू शकता की हरभऱ्यामध्ये अति पाणी जर झालं तर हरभरा उधळतो, म्हणजे मर रोगाची समस्या ही जास्त येते. तर आपल्याला काळजी काय घ्यायची की फुलाच्या अवस्थेमध्ये आपल्याला हरभऱ्याला पाणी द्यायचं नाही. ज्यावेळेस पण हरभऱ्याला 50% फुलधारणा होईल अशा वेळेस पाणी देऊ नका. एखादं दुसरं फुल असेल त्यावेळेस पाणी द्या. म्हणजे फुलं लागायच्या आधी तुम्ही हरभऱ्याला, ज्यांच्याकडे पाण्याच्या 2 सोय येतं तर त्यांनी फुलाच्या आधी एक पाणी द्या आणि फुलानंतर दुसरं पाणी द्या घाट्याच्या अवस्थेत. ज्यांच्याकडे हरभरा पिकासाठी 3 पाण्याच्या सोयी होऊ शकतात तर अशाने फुलाच्या आधी 1 पाणी द्या आणि फुलानंतर 2 पाणी द्या. ज्यांना 4 पाणी द्यायचे आणि उत्पादन जास्त काढायचे, जर त्यांची जर इच्छा असेल किंवा रान हलका असेल तर अशाने फुलाच्या आधी 2 पाणी द्या आणि फुलानंतर 2 पाणी द्या. अशा प्रकारचं नियोजन करा. फक्त फुलाच्या पूर्ण अवस्थेमध्ये असताना हरभरा पाणी द्यायचं नाही, तर आपल्याला फुलगळीचा हा धोका होऊ शकतो. बाकीच्या अवस्थेमध्ये तुम्ही पाणी द्या. तसं तर भारी जमिनीसाठी मित्रांनो 2च पाणी खूप झाले, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं उत्पादन येऊन जाईल. हे झालं मित्रांनो पाणी व्यवस्थापन. आतापर्यंत तुम्हाला मशागत सांगितली, तणनाशक कोणतं वापरायचं आहे की नाही ते सांगितलं आणि पाणी व्यवस्थापन सांगितलं. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो की आहे फवारणी व्यवस्थापन, ज्याच्यामुळे आपल्या हरभरा पिकावरील मररोग नियंत्रणात येईल. त्यानंतर घाटे अळी असेल ती सुद्धा नियंत्रण देईल आणि फुटवाची संख्या आपल्याला जास्त भेटेल आणि फुलधारणाही जास्त भेटेल. तर फवारणी तुम्हाला मी कमी खर्चातली सांगणार आहे, तुम्ही पर्याय निवडू शकता. आणि जर ही फवारणी घेताल
तर आपल्याला हरभऱ्यामध्ये फुलधारणेमध्ये ही सुद्धा जमते आणि ज्यांच्या पिकाला फुलधारणे नाही लागले हरभऱ्याला त्याला सुद्धा ही फवारणी चालते. तर सर्वात आधी बघूयात की विद्रव्य खत. तर दोन प्रकारची विद्रव्य खत आहेत, तुम्हाला तुमच्या सोयीनुसार घ्यायचं आहे. 1261 एक आहे आणि दुसरं आहे महादन कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल. ज्यांच्या हरभरा पिकाला फुलधारणा झालेली नाहीये अशाने बिंदासपणे 1261 वापरायचे. प्रति लिटरला 5 ग्रॅम ते 7 ग्रॅम प्रमाणे. तर आपल्याला फुटव्यांची संख्या चांगली भेटेल आणि फुलं सुद्धा भविष्यामध्ये चांगली लागणार आहेत. दुसरा पर्याय मित्रांनो महादन कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल, ज्याच्यामध्ये 9, 27, 18, 14.5 आणि 7.5 अशा प्रकारचे घटक आहे, जे की स्पेशल जे आहे बनवले मित्रांनो फुलधारणेसाठी, जास्त फुलधारणेसाठी. म्हणजे तुमच्या हरभरा पिकाला फुलं दिसायला येतं तर तुम्ही बिंदासपणे महादन कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल वापरायचे. प्रति लिटरला 7 ग्रॅम प्रमाणे. ह्या दोन्हीपैकी कुठले एक विद्रव्य खत वापरा. आपल्याला हरभऱ्यामध्ये फुटव्यांची संख्या आणि फुलधारणा चांगली भेटणार आहे आणि फुलगळ सुद्धा होत नाही. हे तुम्ही विद्रव्य खत फवारणीमध्ये वापरायचे. त्यानंतर टॉनिकमध्ये 3 पर्याय मी तुम्हाला सांगणार. त्या तिन्हीपैकी कुठले एक तरी घ्या, पण घेणं गरजेचं आहे. आपल्याला हरभरा पिकावर जो थंडीच्या दिवसामध्ये ताण येतो किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया जी मंदावलेली असते ही होणार नाही. तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला पर्याय मित्रांनो सिजंटा कंपनीचं इसाबेन, ज्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड आहे. ते तुम्ही प्रति लिटरला 2 ml किंवा 3 ml प्रमाणे फवारणी करू शकतात. त्यानंतर दुसरा पर्याय मित्रांनो बायोविटा एक्स पिया इंडस्ट्रीचं येतं, जे तुम्ही 1 लिटरला 3 ml प्रमाणे फवारणी करू शकतात. आणि तिसरा पर्याय मित्रांनो जे की सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, टॉनिक नाही, तर ते चिलटेड स्वरूपातलं म्हणजे चिलमेक्स कॉम्बी असेल किंवा बाजारामध्ये भरपूर प्रकारचे चिलटेड स्वरूपातले सूक्ष्म अन्नद्रव्य भेटतात, ज्याच्यामध्ये झिंक आहे, बोरॉन आहे, मॅग्नेशियम आहे आणि फेरस आहे. जे तुम्ही प्रति लिटरला 3 ग्रॅमपर्यंत जरी फवारणी केली तर आपल्याला हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या, फुलधारणाही चांगली भेटणार आहे आणि हिरवागार हरभरा आपला हा पुढच्या शेवटपर्यंत म्हणजे एखादा महिनाभरात तरी राहणार आहे. त्या तिन्ही पर्यायापैकी कुठलाही एक पर्याय तुम्ही निवडू शकतात. म्हणजे एक विद्राव्य खत झालं, एक टॉनिक झालं. आणि बुरशीनाशकामध्ये मित्रांनो हरभरा पिकावर हा मर रोगाची समस्या म्हणजे हरभरा उधळणं हा सर्वात जास्त प्रमाणामध्ये होतो. म्हणजे डायरेक्ट झाड पिवळं पडतं बुडापासून. तर त्याच्यासाठी मित्रांनो खरं तर मर रोग हा नियंत्रणामध्ये फवारणीद्वारे येत नाही. बघायला गेलं तर तुम्ही ट्रायकोडर्मा जे बाजारामध्ये पावडर भेटते त्याची जर तुम्ही ड्रिचिंग जर केली तर हा मर रोग नियंत्रण येतो. पण जवळपास महाराष्ट्र असेल किंवा भारतामध्ये असेल हरभरा हा सरळ पेरणीद्वारेच लागवड होते. ठिबकवर कुणी सहसा लागवड करत नाही. तर आपण फवारणीद्वारे काही प्रमाणात का होईना भविष्यामध्ये मर रोग येऊ नये तो नियंत्रण आणू शकतो. त्याच्यामध्ये 2 घटक महत्त्वाचे आहेत. एक आहे मित्रांनो थायपोनिड मिथेल आणि दुसरा आहे मित्रांनो ट्युबिक्विनोझॉल. हे 2 प्रकारचेच घटक बुरशीनाशकाचे तुमचा मर रोग हा मुळातील जो आहे तो नियंत्रण आणू शकतात. तर सगळ्यात स्वस्तातला पर्याय मित्रांनो जे की बाजारामध्ये रोको नावाने प्रसिद्ध आहे, थायपोनिड मिथेल 70% WP त्याच्यामध्ये घटक आहे. 3 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे जर फवारणी केली तर आपला अंशतः का होईना 50% मर रोग नियंत्रणात येईल. दुसरा पर्याय जो की हारू म्हणजे सुमिटो कंपनीचा हारू भेटतं, ज्याच्यामध्ये सल्फर सुद्धा आहे आणि ट्युबिक्विनोझॉल सुद्धा आहे. तो तुम्ही 2 लिटर प्रति ग्रॅम प्रमाणे फवारणी करू शकतात. आणि तिसरा पर्याय महागडा आहे पण तो सुद्धा चांगला नियंत्रणात येऊ शकतो, ज्याने हरभरा हिरवेगार होईल आणि बुरशीचं नियंत्रण होतं. जे काय कस्टुडिया कंपनी म्हणजे आदामा कंपनीचं कस्टुडिया 2 ml प्रति लिटर प्रमाणे तुम्ही फवारणी करू शकता. ह्या 3 बुरशीनाशकापैकी कुठलंही एक बुरशीनाशक हरभऱ्याच्या कुठल्याही अवस्थेमध्ये तुम्ही वापरू शकतात. ह्या म्हणजे तुमच्यामुळे हरभरा पिकातील बुरशीजन्य रोग जो की महत्त्वाचा मर रोग आहे तो नियंत्रणात येऊ शकतो. बुरशीजन्य रोग तुम्हाला म्हणजे मर रोग सांगितलं किंवा बुरशीनाशक कोणतं वापरायचं ते सांगितलं. फवारणीमध्ये तुम्हाला विद्राव्य खत सांगितले आणि टॉनिक सुद्धा सांगितले. आणि अळीनाशकामध्ये मित्रांनो बाजारामध्ये भरपूर महागडे अळीनाशक आहेत. एवढा महागडा खर्च करायची गरज नाही. स्वस्तामधले अळीनाशकं तुम्ही हरभरा पिकामध्ये वापरू शकतात, ज्याच्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर फुलं दिसत असेल तर त्यांनी इमामॅक्टिन वापरा 1 लिटरला 1 ग्रॅम प्रमाणे. ज्याच्या प्लॉटमध्ये हरभऱ्याला फुलं अजून दिसत नाहीत अशाने क्लोरोपॉरिफॉस प्लस सायपरमिथेन जे 2 ml प्रति लिटर प्रमाणे वापरू शकतात किंवा क्युनाल्फॉस 2 ml प्रमाणे प्रति लिटर जरी वापरलं तरी सुद्धा तुमच्या हरभरा पिकावर घाटे अळी, चावून खाणाऱ्या अळी याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. बाकी तुम्ही महागडे जे कीटकनाशक आहे ते वापरू नका. असं जर नियोजन केलं तर तुम्हाला हरभऱ्यामध्ये 12 ते 15 क्विंटलचा उतारा भेटू शकतो. आता ज्या शेतकऱ्यांनी बेडवर लागवड केली त्यांना हा उतारा भेटू शकतो. बाकी अशी सरळ पेरणी जर असेल तुम्हाला माझ्यासारखी तर याच्यामध्ये माझ्या फवारणी व्यवस्थापनानुसार तुम्हाला 10 क्विंटलचा उतारा सुद्धा येऊ शकतो. निश्चितपणेच हरभरा पिकाला 2 पाणी तरी कमीत कमी होऊन द्या, तण व्यवस्थापन करा आणि फवारणी घ्या तर तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन हरभऱ्यामध्ये येऊ शकतं. आपल्याला हरभरा पिकाला हमी भाव सुद्धा मित्रांनो चांगला आहे. तर हे व्यवस्थापन करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडले असेल तर जाताना लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.